नमस्कार मित्रांनो. सर्दी, ताप आणि खोकला पाठोपाठ शरीरामध्ये जी वारंवार कंप्लेंट आम्हाला बघायला मिळते किंवा पेशंट कडून जी कंप्लेंट वारंवार येत असते की आम्हाला पित्ताचा त्रास वारंवार होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेऊनही आम्हाला सारखा पित्ताचा त्रास होतो. तर मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण शरीरामध्ये वारंवार पित्ताचा त्रास का होतो, पित्तदोष का वाढतं आणि याला आटोक्यात आणण्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझे चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर. मित्रांनो, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये आपल्याला वाताबद्दल डिटेल वर्णन सांगितलं होतं की वात कशाने वाढतो, याच्यावर कुठले घरगुती उपाय किंवा औषधांचे उपाय तुम्ही करू शकता. तसंच मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये जसं आपण पित्ताबद्दल बोलणार आहोत, तर पित्ताबद्दल थोडासा परिचय करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. शरीर जे तिन्ही दोषांनी युक्त असतं मित्रांनो, तिन्ही दोष जेव्हा सम राहतात म्हणजे अनुक्रमे वात, पित्त आणि कफ, तेव्हा शरीर निरोगी राहतं, स्वस्थ राहतं. पण जेव्हाही या शरीरामध्ये दोषांमध्ये थोडासा बिघाड होतो तर शरीरामध्ये आजारांची उत्पत्ती होत असते. मागच्या व्हिडिओनुसार जसं मी बोललो होतो की वात जेव्हा बिघडतो तेव्हा शरीरामध्ये 80 प्रकारचे आजार उत्पन्न करतो. पित्त जर खराब झालं तर 40 प्रकारचे आजार उत्पन्न करतं आणि कफ जर खराब झाला मित्रांनो तर 20 प्रकारचे आजार उत्पन्न करतो. तर आज पित्ताचा परिचय सांगायचा झाला तर पित्ताची उत्पत्ती पंचभौतिक शरीर असल्यामुळे जलमहाभूत आणि अग्निमहाभूतापासून मित्रांनो पित्ताची उत्पत्ती होत असते शरीरामध्ये. शरीरामध्ये पित्ताचं मुख्य कार्य काय मित्रांनो? शरीरामध्ये पित्ताचं मुख्य कार्य आहे पचवणं, म्हणजे डायजेशन करणं आणि शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे, दैनंदिन व्यापार चालवणं, हे पित्ताचं कार्य आहे, प्रमुख कार्य आहे. पचन जे काही आपण अन्न पाणी वगैरे घेतो मित्रांनो, यांना पचवणं, पचवल्यानंतर पोषक रसाची जी उत्पत्ती असते त्याला डोक्यापासून तर पायापर्यंत वेगवेगळ्या अवयवांना जे विटॅमिन, मिनरल, प्रोटीन वगैरे लागतात ते पोषक रसाच्या रूपाने पित्तवाताच्या साह्याने रक्तात वगैरे मिसळून हे न्यूट्रिएंट्स तिथपर्यंत पोहोचत असतात. डिअर फ्रेंड्स, असं महत्त्वाचं कार्य पित्त करत असतो. उष्णतेची उत्पत्ती करणं हे पित्ताचं कार्य जरी असलं तर त्यासोबतच उष्णतेचं नियमन करणं सुद्धा हे महत्त्वाचं कार्य पित्त करत असतो. त्यामुळे पित्ताला शरीरामध्ये खूप जास्त महत्त्व आहे मित्रांनो. तर आता थोडक्यात आपण पित्ताचे गुण जाणून घेऊ. जसं आपण पित्ताचा परिचय बघितला की शरीरामध्ये पित्ताचं मुख्य कार्य काय असतं, तशीच पित्ताचे गुण आपण जाणून घेऊ मित्रांनो. स्क्रीनवर एक छोटासा श्लोक दिसेल आपल्याला, मी तो वाचून दाखवेल व याचे गुण पण सांगेल की पित्ताचे गुण कुठले कुठले असतात. पित्ताचे गुण स्क्रीनवर दिसतील मित्रांनो तुम्हाला. पित्त सस्नेहम, उष्णम, तीक्ष्णम, लघु, विस्त्रम, सरम, द्रवम. एक सस्नेह म्हणजे काय की एक स्निग्धता असते पहिल्या गुणामध्ये. उष्ण असतं गुणाला, तीक्ष्ण असतं म्हणजे भेदक असतं, लघु थोडंसं हलकं असतं, विस्तर म्हणजे एक प्रकारची दुर्गंधीचा एक गुण आहे मित्रांनो पित्तामध्ये. एक प्रकारची दुर्गंधी जाणवते. द्रव असतं आणि फिरत असतं, थोडक्यात शरीरामध्ये वाताच्या साह्याने फिरत असतं. तर आता गुण जाणले मित्रांनो आपण, पित्ताचा शरीरामध्ये कुठल्या गोष्टींची जवळचा संबंध आहे? दोन गोष्टींशी फार जवळचा संबंध आहे मित्रांनो शरीरामध्ये पित्ताचा. पहिला जो आहे ते रक्त, आपल्याला स्क्रीनवर दिलेलं दिसेल, आणि दुसरा आहे घाम म्हणजे आपला स्वेद. दोघांशीही पित्ताचा फार जवळचा संबंध असतो. व्हिडिओच्या पुढच्या ज्या आहे या काही पार्टमध्ये आपल्याला समजेल की डिटेलमध्ये याचा संबंध कसा असतो आजाराच्या उत्पत्तीमध्ये कसा दिसेल. तर गुण जाणून घेतल्यानंतर मित्रांनो शरीराच्या कुठल्या भागामध्ये पित्त राहतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करतं हे आता आपण जाणून घेऊ. डिअर फ्रेंड्स, पित्ताचे स्थानवर आपल्याला एक डायग्राम दिसेल स्क्रीनवर आणि एक छोटासा श्लोक आहे. नाभीर आमाशयो स्वेद लसिका रुधिरम रसः दृक्पर्शनम पित्तस्य नाभीरत्र विशेषतः. शरीरात या भागांमध्ये पित्ताचा वास असतो. नाभी हा मुख्य स्थान सांगितलंय म्हणजे बिंबीचा भाग झाला. आमाशय, बहुतांश आजार जे माणसाला उत्पन्न होतात पित्ताचे वगैरे, उलटी, ऍसिडिटी वगैरे, हे पोटामध्ये होत असतात मित्रांनो. स्वेद म्हणजे जो काही घाम वगैरे येतो आपल्याला, हे पण एक पित्ताचं स्थान सांगितलंय. रुधिर सांगितलंय, रुधिर म्हणजे आपलं रक्त शरीरातलं. रस म्हणजे अन्न घेतल्यानंतर ज्याचं पचन होतं आणि ज्या रसाची उत्पत्ती होते तो रस असतो मित्रांनो. दृक म्हणजे आपलं नेत्र, डोळे, डोळे पण पित्ताचं स्थान सांगितलं एक फार महत्त्वाचं. आणि स्पर्श, स्पर्श म्हणजे त्वचेचा स्किनचा जो भाग सांगितला आहे मित्रांनो, तो पण एक महत्त्वाचा भाग आहे. एक साईट आहे पित्ताची जिथे पित्ताचं लोकेशन असतं ह्युमन बॉडीमध्ये. आता सर्वात महत्त्वाचा भाग मित्रांनो व्हिडिओचा की का शरीरामध्ये वारंवार पित्त वाढत असतो, याचं कारण मी आपल्याला सांगेल. आपल्याला स्क्रीनवर दिसेल मी 3 प्रमुख कारणे सांगितले मित्रांनो. हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग हरी नाही मित्रांनो. हरी म्हणजे मला म्हणायचं आहे की घाई. हरी, वरी म्हणजे चिंता, आणि करी. करी म्हणजे रस्सा घ्या, तरंग घ्या, मसाल्याचा रस्सा घ्या, असं मला इथे म्हणायचं आहे. हरी, वरी आणि करी हे 3 प्रमुख कारण आहे मित्रांनो शरीरामध्ये वारंवार पित्त वाढण्याची. मी एक एक करून शॉर्टमध्ये सांगेल आपल्याला. सर्वात पहिलं जे कारण दिसतंय मित्रांनो आपल्याला, हरी सांगितलंय. आपल्याला प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची घाई लागलेली असते. सदैव आपल्याला घाई असते ड्युटीवर जाण्याची, बिझनेसवर जाण्याची, कंपनीमध्ये जाण्याची, किंवा जर आपण काही व्यवसाय वगैरे करत असू तिथे करण्याची. तर या घाईमध्ये शरीरामध्ये वारंवार जे आहे पित्ताची उत्पत्ती होत असते. सेकंड जे आहे मित्रांनो वरी. वरी जी जर सांगायचं झालं की
खूपसे जे पेशंट असतात ते सदैव चिंताग्रस्त असतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता लागलेली असते. मे बी त्यांचा जॉब घ्या, त्यांचा व्यवसाय घ्या, घरातले काही कलह घ्या, फॅमिली प्रॉब्लेम्स घ्या, डोमेस्टिक प्रॉब्लेम्स घ्या. जेव्हाही आपण वारंवार चिंताग्रस्त असतो मित्रांनो, तर सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असतानाही वारंवार पचन व्यवस्थित होत नाही, वारंवार शरीरामध्ये पित्त वाढतं आणि सारखा पित्ताचा त्रास होत असतो मित्रांनो. इम्पॉर्टंट कारण आहे, फार जास्त महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, वरी म्हणजे चिंता. पहिल्या नंबरचं हरी सांगितलं मी, अतिघाई. आणि तिसऱ्या नंबरचं हे या दोघांपेक्षाही इम्पॉर्टंट कारण आहे मित्रांनो, करी म्हणजे तरण किंवा रस्सा. आता जर मी इथे रस्सा म्हणतोय, करी म्हणतोय, तर याच्यामध्ये सगळे खाद्यपदार्थ ज्याच्यात आपण तरण तयार करताना किंवा रस्सा तयार करताना वापरतो, म्हणजे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, जितके पण उग्र पदार्थ असतात मित्रांनो, यांचं जेव्हा वारंवार सेवन केलं जातं मसाल्यांच्या रूपांमध्ये, अति प्रमाणात मीठ वापरणं, मसाले वगैरे वापरणं, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या वापरणं, ठेचा, चटणी, असे जे पदार्थ असतं, मला इथे अभिप्रेत तो करायचा आहे करीमध्ये, की असं जेव्हा आपण वारंवार सेवन करतो मित्रांनो, तर शरीरामध्ये वारंवार पित्तचा दोष जो आहे, पित्त जे आहे ते वारंवार वाढत असतं. हे तिन्ही दोष फार महत्त्वाचे होते, हे 3 कारणं फार महत्त्वाचे होते मित्रांनो, हरी, वरी, करी. आपण शांत डोक्याने विचार करू शकता, जर आपल्याला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, फार इम्पॉर्टंट कारणं आहे हरी, वरी आणि करी. याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे किरकोळ कारणं पण मी आपल्याला सांगेल. वेळोवेळी जेवण हे पण एक प्रमुख कारण आहे मित्रांनो. रात्रीचं जागरण, आजकाल ही कंप्लेंट फार जास्त वाढली आहे. रात्री बेरात्रीपर्यंत मोबाईल बघत बसायची, याच्यामुळे झोपही लागत नाही आणि पित्ताचा त्रासही वारंवार होतो. शिळे अन्न खाणं, वारंवार उपास वगैरे करणं मित्रांनो, यासोबतच चिडचिडा स्वभाव, रागीट स्वभाव, संताप फार जास्त प्रमाणात करणं आणि नैसर्गिकरित्या मित्रांनो पित्त वाढायचं कारण आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, तर उष्णतेचा त्रास होतो, पित्ताचा त्रास होतो. आणि यासोबतच शरद ऋतू म्हणजे सप्टेंबरचा महिना मित्रांनो, ऑक्टोबरचा महिना हा नैसर्गिकरित्या पित्ताचा कोप होण्याचा म्हणजे पित्ताचा वाढण्याचा काळ सांगितला आहे. अशा या सगळ्या केसेसमध्ये पित्त वारंवार वाढायची कारणं मी आपल्याला सांगितली डिअर फ्रेंड्स. तर आता मी आपल्याला बेस्ट पॉसिबल घरगुती उपाय सांगेल, याच्यासोबत एक उत्तम औषध सुद्धा सांगेल मित्रांनो. तर सर्वात सुंदर उपाय कुठला राहील मित्रांनो शरीरामध्ये पित्त कमी करण्यासाठी, तो सुंदर उपाय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सुंदर उपाय आहे पित्त अजिबात होऊ न देणे. जे पित्त शरीरामध्ये असतं ते अन्न पचवतं मित्रांनो डिअर फ्रेंड्स. पण जेव्हाही आपल्या वेगवेगळ्या ज्या सवयी मी आपल्याला सांगितल्या, जे मी मुख्य कारणं सांगितले होते, त्याच्यामुळे जेव्हा पित्त बिघडतं, ते वाढतं किंवा कमी होतं, तेव्हा आपल्याला आपली पचनशक्ती बिघडून वारंवार पित्ताचा त्रास होत असतो. तर बेस्ट उपाय इथे हे राहतं की शरीरामध्ये पित्त वारंवार वाढू न देणं. हा सर्वात पहिला आणि चांगला उत्तम उपाय आहे. आपल्याला स्क्रीनवर एक घड्याळ दिसेल मित्रांनो, एक इमेज दिसेल घड्याळाचं. याच्यामध्ये मी सकाळी 6 वाजेपासून चालू करेल. सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत मित्रांनो हा कफाचा काळ सांगितला आहे आयुर्वेदामध्ये. नंतर सकाळी 10 वाजेपासून तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत मित्रांनो हा पित्ताचा काळ सांगितला आहे. आणि दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा वाताचा काळ सांगितला आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 2 जो आहे मित्रांनो, तर याच्यात जर आपण जितके लवकर जेवण केलं, म्हणजे 10 झाले, 10:30 किंवा 10 ते 12 मध्ये जर आपण जेवण करून घेतलं, तर आपल्याला वारंवार होणारा पित्ताचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास आपण निम्म्याहून निम्म्या स्वतःहून करू शकतात. या केसेसमध्ये आपल्याला लवकर जेवण करायचं आहे, मला थोडक्यात हे सांगायचं आहे. दुपारी 1:30 वाजता जेवण करणं, 2 वाजता जेवण करणं, 3 वाजता जेवण करणं हे योग्य नसतं. वारंवार पित्ताचा त्रास होतो. 10 ते 12च्या दरम्यान मी याच्यासाठी बोललो, कारण की पित्त येण्याचा पोटामध्ये हा काळ सांगितला मित्रांनो आयुर्वेदामध्ये. तर यावेळेस जर आपल्या पोटामध्ये अन्न असेल, तर तिथे ऑलरेडी पित्त हळूहळू आलेलं असतं व ते अर्ध्या पाऊण 1.5-2 तासांमध्ये आपल्या अन्नाला पचवून त्याचं कार्य करून निघून जातं. जेव्हाही आपण फार उशिरा जेवतात, 2 वाजता, 3 वाजता, तेव्हा पित्ताचा काळ जो आहे पोटात येण्याचा तो काळ संपून गेलेला असतो. आणि दुपारी 2 वाजेनंतर वाताचा काळ चालू झाल्यामुळे आपण जर इतक्या उशिरा अन्न घेत असाल मित्रांनो, तर त्यावेळेस त्यांना नीट पचत नाही. आपलं वय जर कमी असेल तर त्यावेळेस थोडंफार ते अन्न पचवून जातं. बट हीच सवय जर आपल्याला कंटिन्यू राहते, रोज उशिरा जेवण करायची, तर काळांतराने आपल्याला पित्ताचा त्रास, अन्न न पचल्याचा त्रास व्हायला लागतो. संध्याकाळी पण याचाच अवलंब करायचा आहे मित्रांनो आपल्याला. फक्त संध्याकाळमध्ये थोडा बदल एवढा करायचा आहे की रात्री उशिरा न जेवता आपण 7:30-8 वाजता किंवा मॅक्सिमम 8:30 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं आहे. म्हणजे सकाळचं जेवण आपले जे आहे ते सकाळी 10 ते 12च्या आत व्हायला पाहिजे किंवा 10 ते 12च्या मध्ये व्हायला पाहिजे. आणि संध्याकाळचं जे जेवण आहे, खूपदा म्हणता की सूर्यास्ताच्या आत करून घ्यावं, पण आजकाल आपले व्यवसाय, आपली ड्युटी याच्यामुळे हे पॉसिबल न झाल्यामुळे आपण घरी गेल्यानंतर लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करावा. कारण की जेव्हा आपण झोपाची तयारी करतो, तेव्हा पित्त येऊन त्या 1.5-2 तासांमध्ये लवकरात लवकर अन्न पचवण्याचं कार्य ते तिथे करून टाकतं. जर आपण रात्री 11:30-12 वाजता जेवण करताय मित्रांनो, तर तोच प्रॉब्लेम तिथे स्टार्ट होतो. आपल्याला इंडायजेशनचा त्रास होतो, हायपर ॲसिडिटी होते या केसेसमध्ये. त्यामुळे सकाळचं जेवण आपलं 10 ते 12च्या मध्ये, आणि संध्याकाळी आपण प्रयत्न करा जास्तीत जास्त की तुम्ही लवकर जेवण तुम्हाला करता येईल 7 ते 8, 8:30 वाजेपर्यंत. तर पित्ताचा त्रास आपल्याला फार कमी होईल.
जेवताना थोडं थोडं पाणी प्यायचं आहे मित्रांनो, शिळं अन्न टाळायचं आहे. आणि जे मी पित्ताचे कारणं सांगितले होते मित्रांनो तुम्हाला, हरी बरी करी, ते पण या जेवणामध्ये अप्लाय करायचं आहे. करीच्या ठिकाणी तिखट मसाले वगैरे, आंबट, फार जास्त आंबट खाणं, फार जास्त मीठ खाणं, हे सगळं टाळायचं आहे मित्रांनो आपल्याला या सगळ्या केसेसमध्ये. दुसरा उपाय मित्रांनो आपल्याला सांगायचं झाला घरगुती उपायांमध्ये, तर कुठलं असा घरगुती उपाय राहील की जो तत्काळमध्ये घेतल्यानंतर पित्त कमी करतो. पित्ताचे मी आपल्याला गुण सांगितले होते व्हिडिओच्या सुरुवातीला. तर उपचार अशा गोष्टींनी केला जातो, घरगुती उपाय असू द्या किंवा औषधांनी, की जे आजाराच्या विरुद्ध गुणांचे असते. तर पित्ताचे जे गुण सांगितले मित्रांनो, त्याच्या विरुद्ध गुणाचं आपल्या घरात तूप असतं. तूप म्हणजे मला गाईचं तूप म्हणायचं आहे मित्रांनो, म्हशीचं तूप नाही. गाईचं तूप जे असतं ते उत्तमरित्या पित्त कमी करणारं, वात कमी करणारं, ताकद देणारं आणि पित्ताला शमवून पोटाबाहेर काढणारं सांगितलंय. त्यामुळे 1 चमचा गाईचं तूप जर आपण सकाळी 9:30-10 वाजता घेताय, तर आपल्याला वारंवार पित्ताचा त्रास होतो मित्रांनो, तर 1 चमचा तूप तुम्ही कोमट पाण्यातनं घेऊ शकतात किंवा गरम पाण्यातनं सुद्धा घेऊ शकतात. फक्त पातळ करून घेतलं तरी चालेल जर आपल्याला पाणी नाही घ्यायचं डिअर फ्रेंड्स. तर हा फार सुंदर उपाय आहे. याच्यासोबतच फ्रुट्समध्ये जर खायचं झालं मित्रांनो, तर आपण काही फ्रुट्स आहे जिथे द्राक्ष झाले जे नैसर्गिकरित्या पित्त कमी करतात. त्यासोबतच केळी हा उत्तम, स्वस्त आणि अवेलेबल उपाय जो 12 महिने अवेलेबल असतो. जेव्हा ही आग होते पोटामध्ये, पित्त वाढतं, तर आपण केळी खाऊ शकतात, द्राक्ष खाऊ शकतात, डाळिंब खाऊ शकतात. हे तिन्ही जे फळं आहे मित्रांनो, हे पित्त कमी करणारे सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये. आता याचा पुढचा ऑप्शन आपण जाणून घेऊ. डिअर फ्रेंड्स, जसं आपण पित्त कमी करतो किंवा वारंवार जर आपल्याला त्रास होत असेल इथे या केसेसमध्ये, किंवा दाहकता जेव्हा जास्त वाटते, आपण कुठे ड्युटीला असतो की अशा केसेसमध्ये आपण हे घरगुती उपाय करू शकत नाही, तर मी एक गोळी सांगितलेली आहे की जेव्हाही तुम्हाला तत्काळामध्ये आराम पाहिजे असेल किंवा तुम्ही कुठे बाहेर असाल किंवा कधी कधी त्रास होतो, तर तेव्हा तुम्ही ही एक गोळी घेऊ शकतात मित्रांनो. गोळीचं नाव आपल्याला स्क्रीनवर दिसेल. गोळीचं नाव आहे पॅन्टीन 40. घटक आहे याच्यातलं पेंटापेराझोल 40 पॉवरची. जेव्हाही आपल्याला वाटेल छातीत आग होते, पोटात आग होते, मळमळसारखं होतंय किंवा जळजळ होते, तर एकच गोळी घ्यायची मित्रांनो आपल्याला. उपाशीपोटी घेतली तरी चालते. एकदम फास्ट ॲक्ट करते मित्रांनो. घेतल्या घेतल्या तुम्हाला 5 मिनिटाच्या आतच आराम होऊन जाईल. मी ही गोळी याच्यासाठी सांगितली डिअर फ्रेंड्स, की आजकाल जेही फायद्याचं आहे त्याचा अवलंब केला पाहिजे आणि आपल्या रुग्णमित्रांना आजकाल असं पाहिजे की तत्काळमध्ये इफेक्ट यायला पाहिजे डिअर फ्रेंड्स. त्यामुळे पॅन्टीन 40 याचं घटक द्रव्य आहे पेंटोपेराझोल. आपल्याला स्क्रीनवर याचा फोटो दिसेल. जेव्हाही तत्काळमध्ये आपल्याला त्रास होईल मित्रांनो, घरगुती उपायाच्या व्यतिरिक्त आपल्याला गोळी घ्यायची असेल तर आपण ही गोळी घेऊ शकतात. चौथा महत्त्वाचा उपाय मित्रांनो, एक थोडं आवर्जून ऐकाल, व्हिडिओ स्किप न करता. खूपशे पेशंटची एक कंप्लेंट असते आम्हाला की आमच्या तोंडाचा जो आहे वारंवार वास येतो, आमच्या शरीराचा वारंवार वास येतो किंवा लॅट्रिनला गेल्यानंतरही इतका दुर्गंध पसरतो की कोणालाही जाता येत नाही. तर याच्यावर काही उपाय होऊ शकतो का? किंवा कोणीही टोकल्यानंतर फार एम्बॅरेसमेंट होऊन जाते अशा केसेसमध्ये डिअर फ्रेंड्स. तर याच्यासाठी मी फार सुंदर औषध सांगेल आपल्याला. औषधाचं नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल डिअर फ्रेंड्स. त्रिफळा. त्रिफळा हे फार रामबाण औषध आहे मित्रांनो. पित्तावर आणि पित्त कमी करण्यावर दोन्हीरित्या काम करतं. पित्ताचं शमन सुद्धा करतं आणि दूषित पित्ताला बाहेर काढण्याचं सुद्धा काम करत असतं. तर मित्रांनो, जितकेही पेशंट्स आहे किंवा ज्याही दर्शकांना ही कंप्लेंट असते की ज्यांच्या तोंडाचा दुर्गंध येतो, शरीराचा दुर्गंध येतो, त्यांना लॅट्रिनला गेल्यानंतरही फार एक दुर्गंधी पसरते, अशा लोकांनी त्रिफळाचं जे चूर्ण आहे मित्रांनो, अर्धा चमचा रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे. ज्यांचं वजन डिअर फ्रेंड्स जास्त आहे, 80 ते 90 किलो आहे, त्यांनी 1 चमचा त्रिफळाचं चूर्ण घ्यायचं आहे रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये. आठवड्यातनं आपल्याला 4 ते 5 वेळा घ्यायचं आहे. 1 ते 2 दिवस आपल्याला गॅप ठेवायचा आहे मित्रांनो. हे कंटिन्यू महिनाभर जर आपण चालू ठेवलं तर ज्यांच्या जितकेही पेशंट आहे ज्यांना वारंवार तोंडाचा दुर्गंधी येते, अंगाला दुर्गंधी येते, अंगाचा वास येतो, स्वेदाचा जो वास येतो किंवा टॉयलेटचा जर वारंवार दुर्गंध येतो, त्यांना 100% डिअर फ्रेंड्स फायदा होऊन जातो. इतकं गुणकारी आणि रामबाण औषध त्रिफळाचं आहे. त्रिफळा सर्वोत्तम उपाय आहे मित्रांनो. या सगळ्या उपायांमध्ये सर्वोत्तम उपाय त्रिफळाचा आहे. आपण आवर्जून याचा अवलंब करू शकता डिअर फ्रेंड्स. आणि 5व्या नंबरचं शेवटचं औषध मित्रांनो कामदुधा रस आहे. आपण जुन्या काळी बघितलं असेल की जिथेही ज्वलनशील पदार्थ ठेवले असायचे तिथे एक बादली 3 ते 4 प्रकारच्या ठेवल्या असायच्या, ज्याच्यामध्ये माती वगैरे असायची. तर पित्ताची दाहकता, उष्णता इतकी जास्त प्रमाणात असते की कधी कधी पोटामध्ये, छातीमध्ये आग होत राहते मित्रांनो. जर आपल्याला अशा गोळीची आवश्यकता आहे जी तुमचा मित्र म्हणून सदैव तुमच्या सोबत राहील मित्रांनो, तर आपण नक्की हे औषध घेऊ शकता पित्तासाठी. औषधाचं नाव आहे कामदुधा रस. हे फार सुंदर औषध आहे मित्रांनो, गुणकारी औषध आहे आणि शरीराला थंड सुद्धा ठेवतं. पित्त पूर्ण दूषित पित्त, घाण पित्त शोषून घेतं, शरीराला स्टेबिलिटी देते, शरीराला स्थैर्य देणार असं औषध आहे कामदुधा रस याचं नाव आहे. कामदुधा रस आपल्याला स्क्रीनवर दिसेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा आपण ही गोळी घेऊ शकतात जर आपल्याला वारंवार मित्रांनो पित्ताचा त्रास होत असेल तर डिअर फ्रेंड्स, हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यात मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपल्याला मॅक्सिमम कारणं सांगण्याचा आणि उत्तम औषधं सांगण्याचा. जर व्हिडिओ आपल्याला आवडतो व आपण नवीन दर्शक असाल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सोबतच
चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबत घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी माहितीपूर्ण आणि नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील. लवकर भेटू पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो. खूप खूप धन्यवाद.